आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये सॉम या सब्जेक्ट मधील सिंपल स्ट्रेसेस, स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट यातील टाइप 1B जो की प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणजेच इंटरमिडिएट सेक्शन जे आपल्या बॉडीवरती जे फोर्स ऍक्ट होतात याच्या रिलेटेड न्यूमेरिकल नंबर 1 पाहणार आहोत. अ ब्रास बार हॅव्हिंग अ क्रॉस सेक्शनल एरिया. हा एक ब्रास बार दिलेला आहे, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया आपल्याला किती दिलाय 1000 mm स्क्वेअर. ही सब्जेक्टेड टू ऍक्सियल फोर्सेस ऍज शोन इन फिगर. यामध्ये आपल्याला काय फोर्सेस दिलेले आहेत, ऍक्सियल फोर्सेस. फाइंड द टोटल चेंज इन लेंथ. ह्या बॉडीमध्ये जी काय या बार मध्ये जी काय टोटल चेंज इन लेंथ होते ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. टेक ई म्हणजे यंग मॉड्युलस दिलेला आहे 1.05 इंटू 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. तर सर्वप्रथम जे काय आपल्याला गिवन दिलेलं आहे ते तर नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. काय काय दिलं आपल्याला, एरिया दिलेला आहे 1000 mm स्क्वेअर. नेक्स्ट यंग मॉड्युलस सी दिलाय, तो किती आहे 1.05 इंटू 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. ऑलरेडी सर्व व्हॅल्यू न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची काही एक गरज नाही. अशा टाईपचे न्यूमरिकल म्हणजेच न्यूमरिकल बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन किंवा इंटरमिडिएट सेक्शन वरती जे फोर्स ऍक्ट होतात या टाईपचे न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी सर्वप्रथम ही बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे की नाही हे सर्वप्रथम आपल्याला चेक करावं लागतं. तर इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजे काय, तर या सर्व फोर्सची जर का आपण ऍडिशन केली तर ती 0 येते. जर 0 आली तर ती काय असतं, इक्विलिब्रियम कंडिशन असते. तर सर्वप्रथम आपण काय करूया, चेक करूया की दिलेली बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे का नाही. त्यासाठी काय फॉर्म्युला असतो, समेशन ऑफ Fx इज इक्वल्स टू 0. सर्व एक्स ऍक्सिस वरील फोर्सेसची बेरीज 0 आहे का ते म्हणजेच काय असतं, इक्विलिब्रियम कंडिशन. मग बघूया, राईट साईडला जाणारे फोर्स पॉझिटिव्ह, लेफ्ट साईडला येणारे फोर्स निगेटिव्ह असतात. म्हणजेच बघा हा 10 किलोन्यूटन कोणत्या साईडला चाललाय, राईट साईडला, म्हणून आपण घेणार प्लस 10 किलोन्यूटन. नेक्स्ट 40 किलोन्यूटन कुठे चालला, लेफ्ट साईडला, म्हणजेच तो निगेटिव्ह येणार, निगेटिव्ह 40 किलोन्यूटन. नेक्स्ट 60 किलोन्यूटन राईट साईडला चालला म्हणून घेणार पॉझिटिव्ह 60 किलोन्यूटन. नेक्स्ट 30 किलोन्यूटन कुणीकडे चालला, लेफ्ट साईडला, म्हणजे येणार निगेटिव्ह 30 किलोन्यूटन. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करूया. +10, जरी प्लस नाही लिहिलं तरी चालतंय, -40 +60 -30 किती आलं आन्सर आपलं 0. आन्सर 0 आलं म्हणजे ही बॉडी दिलेली कशी आहे, इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे. जर इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असेल तरच आपण ही न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकतो, अन्यथा सॉल्व्ह करता येत नाही. मग सर्वप्रथम चेक करायचं की इक्विलिब्रियम आहे का नाही. आता आपण चेक केल्यानंतर काय झालं, आन्सर 0 आलं म्हणजे दिलेली जो काय बार आहे तो इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे. मग आता याचं सर्वप्रथम आपल्याला फोर्स रिझॉल्व्ह करायला लागतात. हे सेक्शन आहे 3 आणि यावरती फोर्सेस किती आहेत 4. मग हे आपल्याला काय करावं लागतं, फोर्स रिझॉल्युशन करावं लागतं. तर फोर्स रिझॉल्युशन साठी आपण 2 मेथड पाहणार आहोत. या 2 मेथड मध्ये तुम्हाला जी सोपी वाटेल, जी समजायला तुम्हाला सोपी वाटेल, न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी जी सोपी वाटेल ती तुम्ही ट्राय करायची आहे आणि त्याच मेथडने सर्व न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग आपण सर्वात प्रथम मेथड नंबर 1 पाहू. अतिशय सिंपल आणि एकदम इझी मार्क मिळवून देणारे हे क्वेश्चन असतात. 4 to 6 मार्कला हमखास एक्झामला विचारतात. यात फक्त महत्वाचं काय असतं, फोर्स रिझॉल्युशन आपल्याला करता आलं पाहिजे. जर का एकदा फोर्स रिझॉल्युशन जर का जमलं तर कॅल्क्युलेशनचा पार्ट अतिशय सोपा आहे. त्यामुळे फोर्स रिझॉल्युशन कसं करायचं एकदा व्यवस्थित बघून घ्या. तर सर्वप्रथम यातील मेथड नंबर 1 पाहूया. काय करायचं, ABBCCD 3 सेक्शन अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचे. ह्याच लाईनच्या खाली आणि ह्याच लाईनच्या खाली असं इथपर्यंत आपण करू शकतो. ओके, त्यानंतर काय करायचं, ही जे काही फोर्सेस आहेत ती आपण ऍज इट इज नोट डाऊन करूया. कुठल्या, फक्त लेफ्ट साइड वरती जे काय दिलेत ते आपण फोर्स ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. बघा 10 किलोन्यूटन कसा आहे, हा कॉम्प्रेसिव्ह आहे. नेक्स्ट
किती आहे, हा 40 किलोमीटर बाहेरच्या साईडला ओढतोय. कुठल्या ब्लॉकला, बीसी ला. हा दुसरा नाव देऊया याला ए बी बी सी सी डी. पहिला कोणता आहे, ए वरती 10 किलोमीटर, बी वरती बघा आता इथं बीसी साठी 40 आहे बाहेरच्या साईडला, म्हणून इथून आपण काय करायचं, इथं असं 40 किलोमीटर लिहून घ्यायचा. नेक्स्ट सी वरती बघा किती आहे, 60, त्या साईडला ढकलतो, म्हणजे इथं बॉटम साईडला लिहून घ्यायचे फोर्सेस सगळे. हा 60 किलोमीटर आणि लास्टचा फोर्स ऍज इट इज इथं फिनिश साठी लिहून टाकायचा 30 किलोमीटर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? जे काय असतात फोर्स, सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3 ड्रॉ करून घ्यायचा. जे काय फोर्सेस आहेत इथे आहेत 10 किलोमीटर इथं द्यायचा. नेक्स्ट जे फोर्सेस फक्त इथं बॉटमला लिहायचे. 40 किलोमीटर बाहेरच्या साईडला आहे, 60 किलोमीटर आतल्या साईडला आहे. मग आता काय करायचे बघा, हा कॉम्प्रेसिव्ह 10 किलोमीटर आहे, तर या 10 ला बॅलन्स करण्यासाठी काय करायचं, ऑपोजिट डायरेक्शन मध्ये 10 किलोमीटर लावायचं. हा ह्या साईडला चाललाय, तर त्याला बॅलन्स करण्यासाठी आपण काय करायचं, 10 किलोमीटर इथं लावायचं. हा जर या साईडला 10 किलोमीटर चालला असेल, तर याला बॅलन्स करण्यासाठी काय करायचं, ह्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला आपण इथं 10 किलोमीटर लावायचं. इथपर्यंत समजलं. हा 10 इकडे चाललाय, ऑलरेडी गिवन आहे हा, त्यामुळे आपण आता ब्लॅकने लिहूया इथं 10 किलोमीटर. याला बॅलन्स करण्यासाठी या साईडला आपण काय केलं, 10 किलोमीटर फोर्स लावला. आता हा या साईडला चाललाय, म्हणून याला बॅलन्स करण्यासाठी आपण काय केलं, या साईडला 10 किलोमीटर लावला. परंतु मूळचा इथं किती आहे, टेन्साईल 40 किलोमीटर आहे. मग आपण काय करत असतो, सेम डायरेक्शन असेल, सेम डायरेक्शन काय करायची, ऍडिशन करायची. आणि ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असेल, ऑपोजिट डायरेक्शन सबस्ट्रॅक्शन करायचं, म्हणजे वजाबाकी करायची. आणि याला जी काय डायरेक्शन असते, ते आपण डायरेक्शन कोणती देत असतो, लार्ज फोर्स. जो काय लार्ज फोर्सची डायरेक्शन असते ते आपण देत असतो. तर कसं बघा, आता 10 किलोमीटर इकडून लावला, त्याला बॅलन्स करण्यासाठी 10 किलोमीटर लावला. आता हा नवीन 10 किलोमीटर ह्या डायरेक्शनला लावलाय, त्याला बॅलन्स करण्यासाठी काय करणार, इथं 10 किलोमीटर लावणार. परंतु याच फेसवरती मूळचा किती आहे, 40 किलोमीटर टेन्साईल आहे. मग आता बघा, हा 10 किलोमीटर इकडे चालला, हा 40 किलोमीटर इकडे चालला, ऑपोजिट इन डायरेक्शन आहे ती. मग ऑपोजिट डायरेक्शन असेल तर काय करतो आपण, सबस्ट्रॅक्शन करतो. मग या दोघांची सबस्ट्रॅक्शन करायची. 40 मायनस 10 किती येणार, 40 मायनस 10 30 किलोमीटर. आता याला डायरेक्शन कोणती द्यायची, ह्या साईडला द्यायचं का या साईडला, तर डायरेक्शन आपण म्हटलंय की लार्ज फोर्स, या दोन्हीतला लार्ज फोर्स कोणता आहे, मोठा फोर्स 40 किलोमीटर, तो कोणीकडे चाललाय, ह्या साईडला चाललाय, म्हणून काय करायचं, 30 किलोमीटरला बाहेरच्या साईडला डायरेक्शन द्यायची. आता हा बाहेरच्या साईडला चाललाय, याला बॅलन्स करण्यासाठी इक्वल अँड ऑपोजिट डायरेक्शन आपण काय करणार आहे, इकडं फोर्स लावणार. हा किती आहे, 30 किलोमीटर, इकडे सुद्धा किती लिहायचं, 30 किलोमीटर. आता इकडे 30 किलोमीटर चाललाय, याला बॅलन्स करण्यासाठी काय करायचं, आपण इथं 30 किलोमीटर फोर्स लावायचा. हा 30 किलोमीटर नवीन आलेला आणि मूळचा किती आहे, 60 किलोमीटर आतमध्ये चाललेला. आता हे दोघे कसे आहेत, ऑपोजिट इन डायरेक्शन. हा इकडे चाललाय, हा इकडे चाललाय. ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असतील तर काय करतो आपण, सबस्ट्रॅक्शन. मग दोघांचं काय करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं. 60 मायनस 30 किती येणार, 30 किलोमीटर. दोघांचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आता आलं 30, परंतु डायरेक्शन कोणती द्यायची, एक इकडे चालला, एक इकडे. तर डायरेक्शन साठी काय असतं, लार्ज फोर्स. या दोन्हीतला लार्ज फोर्स कोणता आहे, मोठा फोर्स 60 किलोमीटर, कुणीकडे चालला, ह्या डायरेक्शनला, म्हणून काय करायचं, या डायरेक्शनला 30 किलोमीटर द्यायचं. लिहिल्यानंतर काय होणार, आता हा इकडे चाललाय, तर बॅलन्स करण्यासाठी इकडून फोर्स लावावा लागेल. तर ऑलरेडी आपण इथं दिलेलं आहे, म्हणजे आपलं आन्सर काय झालं, बरोबर आलेलं आहे. आता मेथड नंबर 2 पाहूया. फॉर सेक्शन ए बी, फॉर सेक्शन ए बी, लेफ्ट साइड फोर्सेस, लेफ्ट साइड फोर्सेस, यामध्ये बघा टेन्साईल फोर्सेस
पॉझिटिव्ह घ्यायची आणि कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस निगेटिव्ह घ्यायची. आता बघा लेफ्ट साइड फोर्सेस ए बी हा ब्लॉक, ह्या ब्लॉकच्या लेफ्ट साइडला किती आहे, एकच फोर्स आहे. किती आहे तो 10 किलोन्यूटन आहे. कसा आहे तो, कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे ऑब्जेक्टला आतल्या साईडला ढकलणारे आणि टेन्साईल म्हणजे ऑब्जेक्टला बाहेरच्या साईडला ओढणारे. आता हा बघा ए बी ला आतल्या साईडला ढकलतोय म्हणजेच काय झाला, कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह आपण कसं घेतो, निगेटिव्ह घेतो. म्हणजेच काय होणार, -10 किलो न्यूटन. मायनस म्हणजेच काय असणार आहे, कॉम्प्रेसिव्ह. तर लेफ्ट साइड झाली. आता ए बीच्या राईट साइडचे फोर्सेस घ्यायचे. राईट साइड फोर्सेस. राईट साइडला बघा ए बीच्या राईट साइडला फोर्सेस कोणते आहेत, 40 किलो न्यूटन. काय करतोय, आतल्या साईडला ढकलतोय म्हणजे कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्हला काय असतं, -40 किलो न्यूटन कॉम्प्रेसिव्ह. नेक्स्ट 60 काय करतोय, बाहेरच्या साईडला ओढतोय. या बीसीला काय करतोय, बाहेरच्या साईडला ओढतो म्हणजेच काय होणार, प्लस येणार. +60 किलो न्यूटन. प्लस म्हणजेच काय, टेन्साईल. नेक्स्ट ह्या बीसीला हा 30 काय करतोय, आतल्या साईडला ढकलतोय. आतल्या साईडला ढकलतो म्हणजे काय, कॉम्प्रेसिव्ह. म्हणून -30 किलो न्यूटन. मायनस म्हणजेच काय असतं, कॉम्प्रेसिव्ह असणार आहे. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने व्हॅल्यू फाइंड आउट करूया. -40 + 60 - 30 किती आलं, -10. आन्सर आलं आपलं -10 किलो न्यूटन. मायनस म्हणजेच काय असतं, कॉम्प्रेसिव्ह. म्हणजेच आपली फायनल डायग्राम काय झाली बघा. हा ब्लॉक ए बी, लेफ्ट साइडला कोणता फोर्स आहे, मायनस म्हणजे कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे आतल्या साईडला ढकलणारा 10 किलो न्यूटन. नेक्स्ट राईट साइडला फोर्स किती आला आपला, -10. मायनस म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह 10 किलो न्यूटन. बघा इथं सुद्धा सेम आन्सर आलं का, 10 किलो न्यूटन 10 किलो न्यूटन 10 किलो न्यूटन 10 किलो. कसे आहेत आन्सर आपले, कॉम्प्रेसिव्ह आहे. कॉम्प्रेसिव्ह म्हणजेच निगेटिव्ह, हा सुद्धा निगेटिव्ह. सेकंड साठी बघा, फॉर सेक्शन बी सी. फॉर सेक्शन बी सी लेफ्ट साइड फोर्सेस बघा. लेफ्ट साइड फोर्सेस, हा ब्लॉक बीसी. बीसीच्या लेफ्ट साइडला कोणता आहे बघा, हा 10 किलो न्यूटन काय करतोय, बीसीला आतल्या साईडला ढकलतोय. आतल्या साईडला ढकलतोय म्हणजेच काय, कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे -10 किलो न्यूटन. कसा आहे तो, कॉम्प्रेसिव्ह आहे. नेक्स्ट बीसीच्या इकडचा हा 40 काय करतो, याला बाहेरच्या साईडला ओढतो म्हणजेच काय, टेन्साईल. टेन्साईलला +40 किलो न्यूटन. प्लस म्हणजे काय असतं, टेन्साईल. आन्सर फाइंड आउट करूया. -10 + 40 म्हणजे काय, 40 - 10 किती येणार, 30. प्लस मध्ये आन्सर आलं 30 किलो न्यूटन. प्लस म्हणजेच काय असणार आहे, टेन्साईल. नेक्स्ट राईट साइड फोर्सेस. राईट साइड फोर्सेस, राईट साइडचे बघा. आता बीसीच्या राईट साइडला हा 60. ह्या बीसीला काय करतो, बाहेरच्या साईडला ओढतोय म्हणजेच काय, टेन्साईल. टेन्साईल म्हणजेच पॉझिटिव्ह 60 किलो न्यूटन. पॉझिटिव्ह म्हणजेच काय असणार आहे, टेन्साईल. नेक्स्ट हा 30 बीसीला काय करतोय बघा, आतल्या साईडला ढकलतो म्हणजेच काय, कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे -30 किलो न्यूटन. 30 किलो न्यूटन मायनस कॉम्प्रेसिव्ह. व्हॅल्यू फाइंड आउट करूया. +60 - 30. 60 - 30 किती येणार, 30. आन्सर कसं येणार, +30 किलो न्यूटन. हे सुद्धा कसं आलं, टेन्साईल आलं. म्हणजे आपली फायनल डायग्राम कशी येणार बघा. लेफ्ट साइडचा फोर्स कोणता आहे, प्लस म्हणजे टेन्साईल 30. प्लस म्हणजे बाहेरच्या साईडला 30 किलो न्यूटन. नेक्स्ट राईट साइड फोर्स किती आहे, +30 म्हणजे तो सुद्धा टेन्साईल 30 किलो न्यूटन. बघा 30 किलो न्यूटन 30 किलो न्यूटन 30 कसा आला, टेन्साईल. हा सुद्धा टेन्साईल म्हणजेच काय आलं, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. नेक्स्ट थर्ड नंबर, फॉर सेक्शन सी डी. लेफ्ट साइड फोर्स. लेफ्ट साइड फोर्सेस बघा. सीडीच्या लेफ्ट साइडला कोणती कोणती फोर्सेस आहे, 10 किलो न्यूटन.
10 किलो न्यूटन ह्या सीडीला काय करतोय बघा, कॉम्प्रेस करतोय. कॉम्प्रेस म्हणजेच काय असतं, -10 किलो न्यूटन कॉम्प्रेशन. नेक्स्ट हा 40 किलो न्यूटन, या सीडीला काय करतोय बघा, बाहेरच्या साईडला ओढतोय असा, म्हणजेच काय टेन्साईल. टेन्साईल कसा असतो आपला, +40 किलो न्यूटन टेन्साईल. नेक्स्ट हा सीडी, सीडीला हा काय करतोय, कॉम्प्रेसिव्ह करतो, म्हणजेच काय असणार आहे, -60 किलो न्यूटन. हा कसा असणार आहे, कॉम्प्रेसिव्ह. कॅल्क्युलेट करूया कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने. -10 + 40 -60 आन्सर आपलं किती आलं, -30 किलो न्यूटन. मायनस म्हणजेच काय असतं, कॉम्प्रेसिव्ह. नेक्स्ट राईट साइड फोर्सेस, राईट साइड फोर्सेस. राईट साइडला बघा, सीडीच्या राईट साइडला एकच फोर्स आहे, कसा आहे, आतल्या साइडला खिचतो, म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह. म्हणजेच काय असणार, -30 किलो न्यूटन कॉम्प्रेसिव्ह. याची डायग्राम कशी येणार बघा, सीडी लेफ्ट साइडला कोणता आहे, मायनस. मायनस म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह, आतल्या साइडला ढकलणारा फोर्स किती आहे तो, 30 किलो न्यूटन. आणि इकडं हा सुद्धा 30 किलो न्यूटन. मायनस मायनस म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह, म्हणजेच हा कसा झाला, कसे आहेत यावर फोर्सेस, कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस आहेत म्हणून निगेटिव्ह. मग इथं सुद्धा आपण फाइंड आउट केलं तर बघा, हा सुद्धा कॉम्प्रेसिव्ह, हा सुद्धा कॉम्प्रेसिव्ह. आपल्याला आपला आन्सर बरोबर आहे का रॉंग आहे हे आपण इथंच टॅली करू शकतो. बघा हा लास्टचा हा आणि हा फोर्स फिक्स असतो, स्टार्टिंगचा आणि एंडचा जो काही फोर्स आहे तो कसा असतो, फिक्स असतो. हा कॉम्प्रेसिव्ह 10 किलो न्यूटन, कॉम्प्रेसिव्ह 10च असणार, कॉम्प्रेसिव्ह 10च असणार. म्हणजे पहिली बॉडी काय होणार, कॉम्प्रेसिव्ह 10 किलो न्यूटननेच असणार. आणि शेवटचा 30 सुद्धा फिक्स असतो. हा कसा आहे, कॉम्प्रेसिव्ह 30, तर शेवटचा ब्लॉक सुद्धा कॉम्प्रेसिव्ह 30 आला पाहिजे, कॉम्प्रेसिव्ह 30 आला पाहिजे. म्हणजे स्टार्टिंगची आणि एंडिंगची व्हॅल्यू चेंज होत नाही. बघा इथं सुद्धा 10, 30 कॉम्प्रेसिव्ह कॉम्प्रेसिव्ह, कारण इथं कॉम्प्रेसिव्ह कॉम्प्रेसिव्ह. सिमिलरली या मेथडने सुद्धा दोन्ही पण कॉम्प्रेसिव्ह कॉम्प्रेसिव्ह आलं. म्हणजे जर आपण आन्सर सॉल्व्ह करत करत केल्यानंतर शेवटच्या ब्लॉकला हा कोणता 30 कॉम्प्रेसिव्ह आहे, तर इथं सुद्धा आपला कसा आन्सर आलं पाहिजे, कॉम्प्रेसिव्ह आन्सर आलं पाहिजे. जर आलं तर आपण केलेली सर्व प्रोसेस कशी आहे, करेक्ट आहे. तर अशा प्रकारचे हा 2 मेथड आपण पाहिलेले आहेत. दोन्हीपैकी तुम्हाला जी कोणती मेथड आवडेल त्या मेथडने तुम्ही आन्सर सॉल्व्ह करू शकता. ह्या गोष्टी नंबर्स ऑफ न्यूमरिकल प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला एकदम परफेक्ट जमणार आहेत. तर तुम्ही ह्या गोष्टींचं प्रॅक्टिस करायचं आहे. तुम्हाला जी मेथड आवडेल त्या मेथडने तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. तर आता एकंदरीत आपण फोर्स रिझॉल्युशन केलेलं आहे. आता ह्या फोर्स रिझॉल्युशनच्या आधारे आपण काय करायचंय, जे काही टोटल चेंज इन लेंथ आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन या फॉर्म्युल्याने, तर ते आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर टोटल डिफॉर्मेशन ऑफ बॉडी आपण कसं फाइंड आउट करतो, त्यासाठी फॉर्म्युला आहे चेंज इन लेंथ टोटल इज इक्वल टू, किती सेक्शन आहेत, सेक्शन नंबर 1, सेक्शन नंबर 2, सेक्शन नंबर 3. मग हे इंडिव्हिज्युअल सेक्शनची जेवढी चेंज इन लेंथ होणार आहे या सर्वांची ऍडिशन केल्यानंतर काय आपल्याला मिळणार आहे, टोटल बॉडीचं डिफॉर्मेशन भेटणार आहे. मग चेंज इन लेंथ साठी काय आपण असतो, डेल्टा एल आपण लिहितो. डेल्टा एल टोटल संपूर्ण बॉडीचं डिफॉर्मेशन हे किती असणार आहे, तर पहिल्या ब्लॉकच्या चेंज इन लेंथ प्लस दुसऱ्या सेक्शनचा चेंज इन लेंथ प्लस तिसऱ्या सेक्शनचा चेंज इन लेंथ, या तिघांच्या चेंज इन लेंथच्या बेर जेवढं काय असणार आहे टोटल डिफॉर्मेशन ऑफ बॉडी, हा आपला काय असतो प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. मग बघा 3 ब्लॉक असल्यामुळे तिघांची चेंज इन लेंथची काय करायची, ऍडिशन करायची. मग चेंज इन लेंथ साठी आपल्याला फॉर्म्युला माहित असतो, PL डिवायडेड बाय AE फॉर 1 प्लस चेंज इन लेंथ दुसऱ्यासाठी काय असतं, PL डिवायडेड बाय AE फॉर सेकंड आणि PL डिवायडेड बाय AE फॉर सेक्शन 3. तर ह्या डायग्राम मध्ये बघा आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, ब्रास बार हॅव्हिंग अ क्रॉस सेक्शनल एरिया, म्हणजे एक ब्रास बार आहे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया दिलाय. त्यांनी डायरेक्टच आपल्याला काय केलेलं आहे, एरिया दिलेला आहे. मग तो सर्क्युलर बार आहे का रेक्टँगल बार आहे का ते काय त्यांनी आपल्याला दिलेलं नाही, परंतु एरिया काय आहे 1000 mm². मग एरिया म्हणजेच काय असतो बघा, हा सर्क्युलर बार, हा स्क्वेअर किंवा रेक्टँगल बार समजा. मग ही असते ती लेंथ
आणि याची ही येणार आहे ती लेंथ. ही काय असणार आहे, बेस आणि डेप्थ असणार आहे. ही बेस आणि ही डेप्थ. आता इथं आपल्याला त्यांनी दिलं नाही की सर्क्युलर बार आहे का रेक्टँगल आहे का स्क्वेअर, फक्त डायरेक्ट त्यांनी एरिया दिलाय. मग बघा आता हा ए बी डायमीटर इथं जेवढा आहे तेवढाच इथं सुद्धा डायमीटर असणार आहे. त्यानंतर बीसी साठी बघा जेवढा इथं डायमीटर आहे तेवढाच इथं सुद्धा डायमीटर असणार आहे आणि जेवढा इथं डायमीटर आहे तेवढाच इथं. म्हणजे होल आपल्या डायग्राम मध्ये जेवढा डायमीटर इथं आहे तेवढाच इथं आहे, तेवढाच इथं आहे, तेवढाच इथं आहे. मग एरियाचा आपण फॉर्म्युला काय करतो, एरिया इज इक्वल्स टू पाय डी स्क्वेअर डिवाइड बाय 4. जर म्हणजे यात महत्वाची व्हॅल्यू काय आहे, डायमीटर. डायमीटर चेंज झाला तर आपला काय होणार आहे, एरिया चेंज होणार आहे. मग बघा जेवढा डायमीटर इथं आहे तेवढाच डायमीटर इथं आहे, तेवढाच डायमीटर इथं आहे, तेवढाच डायमीटर इथं आहे. म्हणजे यामध्ये एरिया जेवढा ब्लॉक 1 चा असणार आहे तेवढाच 2 चा असणार आहे, तेवढाच 3 चा असणार आहे. सिमिलरली रेक्टँगल किंवा स्क्वेअर मध्ये बघा इथं जेवढा बेस डेप्थ आहे तेवढीच बेस डेप्थ इथं असणार आहे, तेवढीच बेस डेप्थ इथं असणार आहे, तेवढीच बेस डेप्थ इथं असणार. म्हणजे पहिल्या ब्लॉकचा जेवढा एरिया येणार तेवढाच दुसऱ्याचा येणार, तेवढाच तिसऱ्याचा येणार. मग लेंथ लहान असो मोठी असो त्याचा काही संबंध नाही, कारण एरियाच्या फॉर्म्युल्यात आपल्या लेंथ कुठं असते का, नाही. त्याचा संबंध फक्त बेस आणि डेप्थशी असतो किंवा डायमीटरशी संबंध असतो. म्हणून अजिबात इथं फसायचं नाही. लेंथ जरी छोटी मोठी असली तरी त्याचा एरियावरती संबंध नाही. ही जी काय दिलेलं आहे ते आपल्याला काय केलंय, ऑब्जेक्टचा फ्रंट व्ह्यू दिलाय. फ्रंट व्ह्यू म्हणजे आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये बघितलेला आहे. ह्याचा फ्रंट व्ह्यू कसा दिसतो, ही एक हॉरिझॉन्टल लाईन, उभी लाईन हा दिलेला आहे. परंतु कोणता सेक्शन आहे तो कसा करणार आपल्याला साइड व्ह्यू बघितल्यानंतर. आता हा सेक्शन कसा आहे, सर्क्युलर आहे. मग सर्क्युलरचा एरिया कसा करतो, पाय डी स्क्वेअर डिवाइड बाय 4. डायमीटर लहान मोठा झाला तर एरिया चेंज होणार. जर का हा रेक्टँगल किंवा स्क्वेअर सेक्शन असता तर बेस इंटू डेप्थ वर डिपेंड असणार. ह्या दोन व्हॅल्यू जर का चेंज झाल्या तर एरिया चेंज होणार, नाहीतर एरिया ऍज इट इज कॉन्स्टंट राहणार. आता सध्या ह्यामध्ये बघा स्क्वेअर सेक्शन असू शकतो, रेक्टँगल असू शकतो, परंतु होल बारचं डायमेन्शन कसे आहेत, सेम आहेत. म्हणून जेवढा एरिया याचा तेवढाच याचा सुद्धा तेवढाच. म्हणून काय करूया आपण, यातून एरिया कॉमन काढूया, 1 डिवायडेड बाय एरिया. आता यंग मॉड्युलस सी दिलाय. हा ज्या मेटल संपूर्ण एकाच मटेरियल पासून हा ऑब्जेक्ट बनलेला आहे. त्यामुळे जर वेगवेगळ्या मटेरियल पासून बनला असता तर इथं आपल्याला दिलं असतं ई स्टील, ई अल्युमिनियम, ई कॉपर. परंतु ई काय केलंय, सगळ्याला कॉमन दिलाय. म्हणजेच एकाच मेटल पासून हा ऑब्जेक्ट बनलेला आहे, म्हणून ई सुद्धा आपण कॉमन घेऊ शकतो. नेक्स्ट बघा पी फोर्स किती आलाय, हा कॉम्प्रेसिव्ह टेन्साइल कॉम्प्रेसिव्ह 10, 30, 30 म्हणजे वेगवेगळे फोर्स आहेत. मग कॉमन काढायची गरज नाही. लेंथ बघा 1 मीटर, 3 मीटर, 2 मीटर डिफरंट आहेत, म्हणजे लेंथ सुद्धा कॉमन काढायची गरज नाही. आतमध्ये लिहूया फॉर्म्युला काय असतो, प्लस ऑर मायनस, प्लस ऑर मायनस, प्लस ऑर मायनस, प्लस ऑर मायनस. इथं सुद्धा आपण तसंच लिहूया, प्लस ऑर मायनस. आतमध्ये काय राहणार, P1 L1 प्लस ऑर मायनस P2 L2 प्लस ऑर मायनस P3 L3. व्हॅल्यू पुट करूया, 1 डिवायडेड बाय एरिया किती दिलाय, 1000 mm स्क्वेअर. ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे ऍज इट इज व्हॅल्यू पुट करायचं. इंटू यंग मॉड्युलस सी किती दिलाय, 1.05 इंटू 10 to the power 5. ऑलरेडी न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये व्हॅल्यू असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, त्यामुळे ऍज इट इज ठेवूया. ब्रॅकेट मध्ये प्लस ऑर मायनस. पहिल्या ब्लॉक साठी बघा कसं आहे, कॉम्प्रेसिव्ह म्हणजे कसं असतंय, निगेटिव्ह. P1 फोर्स किती आहे, 10 किलो न्यूटन. किलो न्यूटन आहे, त्याचं आपण काय करतो, न्यूटन मध्ये करतो. किलो म्हणजेच काय असतं, 10 to the power 3. म्हणून काय करायचं, इंटू 10 to the power 3. L1 लेंथ किती दिली आहे त्यांनी, पहिल्या ब्लॉकची लेंथ 1 मीटर. गिवन मीटर मध्ये आहे, मीटरचा आपण mm कसं करतो, 1 इंटू 10 to the power 3. नेक्स्ट प्लस ऑर मायनस दुसरा ब्लॉक कसा आहे, टेन्साइल आहे. टेन्साइल म्हणजे पॉझिटिव्ह. ब्रॅकेट मध्ये फोर्स 2, दुसऱ्याचा फोर्स किती आहे, 30 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन कसं करतो, हे सर्व युनिट कन्व्हर्जन आपण युनिट कन्व्हर्जन या व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहे. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ नक्की पहा. 30 इंटू किलो न्यूटनचं न्यूटन करायचं आहे, म्हणून काय करायचं, 10 to the power 3 इंटू लेंथ किती दिली आहे, दुसऱ्या ब्लॉकची लेंथ 3 मीटर. मीटर मध्ये आहे, त्याचं आपण mm कसं करणार, इंटू 10 to the power 3 करत असतो. म्हणजे 3 इंटू 10 to the power
ब्रॅकेट कम्प्लीट. नेक्स्ट तिसरा ब्लॉक बघा कसा आहे, कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह म्हणजेच काय असतं, निगेटिव्ह, म्हणून इथं मायनस साईन. फोर्स किती आहे त्यावरचा, 30 किलोन्यूटन. किलोन्यूटनचं न्यूटन कसं असतं, 10⁻³ इंटू करत असतो, इंटू लेंथ किती दिलाय 2 मीटर. मीटर मध्ये आहे त्याचं MM कसं करतो, इंटू 10⁻³ करत असतो. कॅल्क्युलेट करूया. संपूर्ण जर का एकदम तुम्हाला करता येत असेल तर एकदम करा, नाहीतर वेगवेगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. आता आपण काय करूया, संपूर्ण व्हॅल्यू एकात पुट करण्याचा प्रयत्न करूया. मायनस ब्रॅकेटमध्ये 10 इंटू 10⁻³ इंटू 1 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट, प्लस ब्रॅकेटमध्ये 30 इंटू 10⁻³ इंटू 3 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट, मायनस ब्रॅकेटमध्ये 30 इंटू 10⁻³ इंटू 2 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू करूया. फार मोठी व्हॅल्यू आली त्याला छोटी करण्यासाठी काय करत असतो, ENG बटन प्रेस करत असतो. बटन प्रेस केल्यानंतर किती आलं, 20 इंटू 10⁻⁶. इथं लिहूया ॲज इट इज 1 डिवायडेड बाय व्हॅल्यू पुट करूया 20 इंटू 10⁻⁶. आता हे कॅल्क्युलेशन सुद्धा कॅल्क्युलेट मध्ये करून बघूया. ब्रॅकेटमध्ये 1000 इंटू 1.05 इंटू 10⁻⁵ ब्रॅकेट कम्प्लीट. फार मोठी व्हॅल्यू आली, छोटी करण्यासाठी काय करतो, ENG बटन प्रेस करत असतो. किती आला आपला आन्सर, ते 105 इंटू 10⁻⁶. हे डिवाइडेड बाय हे करायचं, करूया. ब्रॅकेटमध्ये 20 इंटू 10⁻⁶ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 105 इंटू 10⁻⁶ ब्रॅकेट कम्प्लीट. आन्सर किती आलं आपलं, 0.1904. चेंज इन लेंथचं युनिट काय असतं, MM, म्हणजेच चेंज इन लेंथ टोटल इज इक्वल टू किती आलं, 0.1904 MM. आन्सर कसं आलं, पॉझिटिव्ह मध्ये आलं. म्हणजे काय करायचं, इथे लिहायचं पॉझिटिव्ह साइन इंडिकेट इनक्रीज इन लेंथ. या टाईपचे बरेच अजून न्यूमरिकल आपण पाहणार आहोत, तेव्हा आपण या दोन्ही मेथडने न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत, तेव्हा आणखीन तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. तर एकंदरीत या न्यूमरिकल मध्ये काय केलं आपण, बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे का नाही सर्वप्रथम चेक करायचं. समेशन Fx इज इक्वल टू 0. जर का 0 आलं तर बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे. आणि काय करायचं, फोर्स रिझोल्युशन करायचं. फोर्स रिझोल्युशन करण्यासाठी आपण 2 मेथड बघितल्या, तर दोन्हीतली तुम्हाला जी सोपी मेथड वाटेल त्या मेथडने तुम्ही काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. नंबर्स ऑफ न्यूमरिकल जर तुम्ही या मेथडने प्रॅक्टिस केले तर तुम्हाला एकदम कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. तेव्हा प्रॅक्टिस ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर काय केलं, फोर्स रिझोल्युशन केलं की निगेटिव्ह म्हणजे काय असतं, कॉम्प्रेसिव्ह, आणि पॉझिटिव्ह काय म्हणतो आपण, टेन्साईल म्हणतो. त्यावरून आपल्या इथं प्लस मायनस असतो. तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय सांगतो आपल्याला, संपूर्ण बॉडीचं डिफॉर्मेशन म्हणजे काय, वैयक्तिक झालेल्या सेक्शनच्या डिफॉर्मेशनच्या बेरज एवढं असतं. म्हणून काय केलं, 1, 2, 3 या तिन्ही सेक्शनची काय केली, ऍडिशन केली. मग आता एरिया, सर्क्युलर क्रॉस सेक्शन किंवा रेक्टँगल क्रॉस सेक्शन ह्याची डायमेन्शन कशी आहेत, सेम आहेत. त्यामुळे एरिया चेंज होणार नाही. जेवढा 1चा आहे तेवढाच 2चा आहे तेवढाच 3चा आहे. म्हणून एरिया काय केला आपण, कॉमन काढला, यंग मॉड्युलस. हे तिन्ही सेक्शन सेम मटेरियल पासून बनल्यामुळे यंग मॉड्युलस कॉमन बाहेर काढला, राहिला फक्त P आणि L. आता फोर्स हा कॉम्प्रेसिव्ह असेल तर निगेटिव्ह घेतला आपण, टेन्साईल असेल तर पॉझिटिव्ह घेतला, पुन्हा इथं कॉम्प्रेसिव्ह होता म्हणून निगेटिव्ह घेतला. व्हॅल्यू पुट करून काय केलं, जे किलोन्यूटनचं न्यूटन केलं इंटू 10⁻³ करून, आणि मीटरचं MM केलं इंटू 10⁻³. युनिट कन्व्हर्जन म्हणून एक व्हिडिओ आहे, त्यात तुम्ही त्या गोष्टी कव्हर करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो. आणि सर्व कॅल्क्युलेशन करून काय केलं, टोटल डिफॉर्मेशन ऑफ बॉडी फाइंड आउट केली. किती आली आपली, 0.1904 एवढी काय आली आपली चेंज इन लेंथ MM मध्ये आली. आन्सर आपलं पॉझिटिव्ह आलं. पॉझिटिव्ह आन्सर आलं म्हणजेच काय होणार,
इन्क्रीज इन लेंथ, जी काय रॉडची लेंथ आहे ती काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. जर आपला आन्सर निगेटिव्ह मध्ये आला असतं तर रॉडची लेंथ काय झाली असती, डिक्रीज झाली असती. परंतु सध्या आन्सर पॉझिटिव्ह असल्यामुळे काय होणार, या रॉडची लेंथ इन्क्रीज होणार आहे. तर एकंदरीत सुपरपोजिशन किंवा इंटरमिडिएट सेक्शन जे ऍक्ट होतात यावरील हा न्यूमेरिकल नंबर 1 पाहिलेला आहे. अजून यावरील बरेच न्यूमेरिकल आपण पाहणार आहोत. ते न्यूमेरिकल पाहत गेल्यानंतर अजून तुमच्या बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. अत्यंत सिंपल आणि आउट ऑफ मार्क मिळवून देणारा हा पॉइंट आहे. त्यामुळे हा व्यवस्थित प्रॅक्टिस करत चला. अजून बरेच न्यूमेरिकल याच्या रिलेटेड आपण पाहणार आहोत, तेव्हा तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये कळवा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. ह्या गोष्टी जास्तीत जास्त शेअर करत चाल, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. पुन्हा भेटू न्यूमेरिकल नंबर 2 घेऊन, सुपरपोजिशन ऑफ फोर्सेस किंवा इंटरमिडिएट सेक्शन वरील डिपेंड न्यूमेरिकल नंबर 2 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.